अरे उठा, अजून उठला नाही? वाजले किती? छान झोप लागली असेल. कित्येक वर्ष झाली छत्रपतींचं महाराष्ट्रातून शासन गेलं आणि कित्येक वर्ष, शेकडो वर्षे तुम्ही झोपलेलाच आहात. हो हो, उठा उठा, आम्ही आलोय. छत्रपती शिवाजी महाराज भोसले, ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवला होता अनेकांनी की महाराष्ट्रात म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन पाहिजे, म्हणून आलोय. महाराष्ट्र इतका गलिच्छ करून ठेवलाय तुम्ही, वातावरणानं तर सोडूनच द्या, पण कुठेही गेलात तर चिखलात पाय बरबटल्याशिवाय राहत नाही. इतका गलिच्छ महाराष्ट्र करून ठेवलाय तुम्ही, आचाराने विचाराने सुद्धा. अरे, ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींनी एका मुलीकडे वाईट नजरेनं पाहणाऱ्याचे डोळे हातात काढून दिले, मुलीकडे, तरुणीकडे किंवा महिलेकडे वाईट नजरेनं पाहिलं, तिच्यावर अत्याचार केला, तर त्याचे हातपाय कलम करून त्याचा कडेलोट केला, त्या छत्रपतींच्याच महाराष्ट्र राज्यात आज असे गुन्हेगार मोकाट फिरतात? कसे काय फिरू शकतात? या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर, त्यांच्या विचारांवर इतक्या वर्षानंतर सुद्धा तुम्हाला पोळी भाजायला लागते. छे 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 छे. मला कधी कधी लाज वाटते की या राज्यात आपण जन्म घेतला होता. आणि महत्वाचं म्हणजे माझी पूजा केली जाते, माझ्या पुतळ्यांची पूजा केली जाते, माझ्या प्रतिमेची पूजा केली जाते, आणि सांगायला काय झालं? वाईट नजरेनं खाली मान घालून मान्य करावं लागतं की त्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पायदळी उडवले जातात. त्याच महाराष्ट्रात देशात मोठ्या संख्येनं जर कुठे अत्याचार होत असतील तर ते माझ्या महाराष्ट्रात. आणि म्हणावं, आणि कुणीही म्हणावं की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य या महाराष्ट्रात यावं म्हणून. दिवसा उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती जोक करता रे पोरांनो तुम्ही. या महाराष्ट्रात म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन यायला हवं. मग अडवलंय कोणी तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, त्यांना कोणी पाठवलं नव्हतं पृथ्वीवर. ते महाराष्ट्राच्या मातीत जन्मले, तिथे वाढले, तिथे त्यांच्यावर असे आचार विचाराचे संस्कार झाले, तिथे त्यांच्या मनगटामध्ये ताकद आली, तिथे त्यांच्या विचारामध्ये ताकद आली. ती महाराष्ट्राच्या मातीत. छत्रपती शिवाजी महाराज असो की या भारतात जन्मलेला अफझल खान असो, ते कोणी वरून आलेले नाही, ते इथे घडले, त्यांना घडवलं गेलं. तुमच्यात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज घडू शकतो, पण स्वतःमध्ये असा कोणतरी महापुरुष घडवण्याची ताकद तुमच्यात आहे का, आणि तेवढी मानसिकता तुमच्यात आहे का, याचा कधी विचार करा. याचा प्रत्येकानं विचार जरी केला असताना तरी महाराष्ट्रात अशी गुन्हेगारी कधीच वाढली नसती. ज्या महाराष्ट्रामध्ये महिलेकडं वाईट नजरेनं जरी पाहिलं तर त्याचे डोळे काढून आम्ही हातात दिले, ज्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या महिलेवर अत्याचार केले म्हणून त्याचे हातपाय कलम करून त्याचा कडेलोट केलं, त्याच महाराष्ट्रात अत्याचार करणारा उजळ माथ्यानं फिरतो, आणि जिच्यावर अत्याचार झाला ती महिला लाजून लपून गुडघ्यात डोकं घालून घराच्या एका कोपऱ्यात लपून बसते. छे 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 छे. महाराष्ट्र अक्षरशः ओंगळणा करून ठेवलाय तुम्ही. आणि म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन असायला हवं. सकाळी उठल्यापासून किती खोटं बोलता तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा, त्यांचे विचार या महाराष्ट्रातून घालवले कोणी हो? तुम्हीच ना.
कुठले परराज्यातली लोक आली नव्हती माझे विचार गंगेत सोडून द्यायला. इथल्याच लोकांनी, इथल्या प्रत्येक व्यक्तीनं छत्रपतींचे विचार समुद्रात बुडवून दिले. हे विचार इथे रुजायला पाहिजे होते, ते विचार रुजू दिले नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांना परकीयांच्या ताब्यात देणारा महाराष्ट्र मी वरून पाहिलाय. त्यावेळी माझ्या मनावर झालेल्या जखमा कुणीही पुसायला आलं नव्हतं. जखमातून बळबळणारं रक्त कुणीही पुसायला आलं नव्हतं. अरे, याच महाराष्ट्रात परकीय लोक येतात आणि छत्रपतींच्या राजाला कैद करून 40 दिवस हाल करून मारतात. महाराष्ट्रातील जनता त्याकडे शून्य नजरेनं पाहत बसते. आणि त्याच जनतेला आज छत्रपती शिवाजी महाराज हवेत. कशाला? मला भीती वाटते. माझ्या डोक्यावरचा मुकुट डळमळतो ते एकाच विचारानं, आजच्या लोकांमध्ये मी जर छत्रपती झालो असतो तर माहीत नाही की याच लोकांनी मला सुद्धा परकीयांच्या ताब्यात कधी दिलं असतं. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्मले असं तुम्ही म्हणता, पण महत्त्वाची गोष्ट तुम्ही विसरता की शिवाजी शहाजी भोसले ही व्यक्ती छत्रपती एका गोष्टीमुळे झाली, कारण त्यावेळची प्रजा शहाणी होती, जीवाला जीव देणारी होती आणि चांगल्या विचारांना मानणारी होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य येवो असं म्हणणाऱ्या लोकांना आमचा एकच सवाल आहे. छत्रपती शिवाजी महाराज आज सुद्धा या महाराष्ट्रात वाढू शकतो, निर्माण होऊ शकतो, पण छत्रपतींची रयत होण्याची भाग्य तुमच्या नशिबी आहे का? तेवढी ताकद तुमच्या नशिबी आहे का? तुमच्या मनगटात आहे का? याचा कधीतरी विचार करा. एखादा आरोपी जेलमधून सुटला की त्याची मिरवणूक निघते या महाराष्ट्रात. त्याला डोक्यावर घेऊन नाचलं जातं या महाराष्ट्रात. राज्य तर आम्ही सुद्धा केलं. 18 पगड जातीच्या लोकांना आम्ही एकत्र बांधून ठेवलं. छत्रपती म्हटले की हे सर्व जाती धर्म एक होत होते. त्याच महाराष्ट्रात आज काय घडतंय? अल्पसंख्याकांना भीती वाटते इथं महाराष्ट्रात राहण्याची. आमच्या राज्यात अल्पसंख्याक आहे म्हणून त्याला कधी भीती वाटली नाही, किंवा बहुसंख्याक आहे म्हणून त्याचं कधी राज्य होऊ आम्ही दिलं नाही. राज्यातला प्रत्येक माणूस आम्ही समान न्यायानं वागवला. त्या महाराष्ट्रात आज काय घडतंय? कधी विचार केलाय तुम्ही? आणि महत्त्वाचं म्हणजे याला जबाबदार कोण? छत्रपतींच्या विचारांना वाळवी लावण्याचं काम कुणी केलं आणि त्याच्यात तुमचा सहभाग अजिबात नव्हता? माझी जयंती एवढ्या मोठ्या संख्येनं साजरी केली जाते, मर्दानी खेळ दाखवले जातात. छत्रपतींच्या पुतळ्याला तर एवढे हार पडतात, मी छत्रपती असताना सुद्धा पडले नसते माझ्या गळ्यात. एवढे हार आमच्या पुतळ्याच्या गळ्यात पडतात. पण कधीतरी विचार करा, माझ्या विचारांची पूजा या महाराष्ट्रात किती वेळा होते? छत्रपती संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं याच्यावरून राजकारण रंगतं. पण जे वाईट आहे ते सोडून द्यावं आणि चांगलं आहे ते पुढं न्यावं, हा साधा विचारसुद्धा कोणाच्या मनात शिवला नाही. इतिहासात बुडालेले सगळे आहेत, पण इतिहासातला एक विचार आपल्या रक्तामधून वाहून जावा, रक्तामध्ये फिरत राहावा असं कुणालाच वाटत नाही. आणि अशी लोक म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन महाराष्ट्रात यायला हवं. महाराष्ट्रात अत्याचार घडवणारा कोणी बाहेरून येत नाही, तो या मातीतच वाढलाय ना. अशी लोक या महाराष्ट्रात जन्माला कशी येतात आणि जन्माला आल्यावर त्याच्यावरचे संस्कार वाईट कोण करतं याचा कधी विचार केला? छत्रपतींच्या राज्यात सुद्धा वाईट लोक होती, पण वाईट प्रवृत्ती वाढू दिली नाही.
आम्ही वाईट प्रवृत्तींची पंगा घेताना कधी गाफील राहिलो नाही. छत्रपतींच्या मनगटात ताकद नव्हती, पण त्यांच्या विचारात आणि पुढचा विचार करण्यामध्ये एवढी ताकद होती की प्रत्येक शत्रूला, हो येणाऱ्या प्रत्येक शत्रूला आम्ही चारी मुंड्या चित करून सोडलं. कोणत्याही लढाईत जर ताकद जिंकणार असती तर अफझल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाईत अफझल खान जिंकला असता. आमच्या मनगटात अफझल खान एवढी ताकद कधीच नव्हती, पण भविष्याचा वेध घेणारी आणि विचारांमध्ये ताकद असणारी या दोन्ही गोष्टी आमच्याकडे होत्या. भवानी तलवारीची आजकाल पूजा केली जाते, पण भवानी तलवार कुणाच्याही हातात शोभत नाही. त्याच्यासाठी बलदंड, त्याच्यासाठी बलदंड शरीर, भवानी तलवार फिरवण्याची ताकद आणि प्रत्येक गोष्टीचा अचूक वेध घेणारी नजर असावी लागते, तरच त्या भवानी तलवारीला अर्थ राहतो. जाता जाता आम्ही एवढंच सांगू इच्छितो तुम्हाला, तुम्ही कितीही मागितलात तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन पुन्हा इथे येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा इथं जन्म घेणार नाही. तुम्हाला जर छत्रपतींचं शासन आणायचंच असेल तर पहिले स्वतःपासून सुरुवात करा. मी कोणत्याही महिलेकडे, कोणत्याही मुलीकडं, कोणत्याही तरुणीकडं अत्याचार करणं तर सोडाच, पण वाईट नजरेनं सुद्धा पाहणार नाही. आणि हो, कोणी पाहिला तर काही होण्यापूर्वीच त्याला पोलिसांच्या हवाली करेन. मी माझ्या जाती अगोदर दुसऱ्याच्या जातीचा सन्मान करेन. आणि हो, आणि आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालणं, त्याची पूजा करणं सोडून द्या. जर तुम्हाला छत्रपतींसाठीच काही करायचं असेल तर त्यांच्या विचारांची पूजा करा आणि ते विचार तुमच्या रक्ताच्या धमन्यामध्ये फिरू द्या. काय चांगलं आणि काय वाईट याचा विचार करण्याची ताकद तुमच्यामध्ये नक्कीच आहे. तेवढे सुजाण, तेवढे सुशिक्षित तुम्ही नक्कीच आहात. आणि याचा विचार करण्यासाठी छत्रपतींच्या शासनाची काहीच गरज नाही. गोष्ट घडून गेली की ती घडू नये याच्यासाठी चुकचुकणारी लोक अनेक असतात. पण ज्यावेळी या गोष्टी घडत असतात किंवा या गोष्टी घडणाऱ्या याची चाहूल लागते, त्यावेळी सजग होणारा समाज माझ्या महाराष्ट्रात मला अपेक्षित आहे. महिला मुलींचा सन्मान करायला शिका. जाती धर्माच्या भिंती तोडून टाका. निराधारांना आधार द्या. आणि हो, किरकोळ पैशासाठी कोणाला विकले जाऊ नका. तुमची किंमत एवढी सुद्धा कमी करू नका, कारण ती जर कमी झाली तर परकीय लोक तुमच्यावर येतील आणि तुमच्या कधी घरात घुसतील माहीत नाही. आणि हो, आणि त्यावेळी तुम्हाला वाचवायला छत्रपती असोत किंवा छत्रपतींची भवानी तलवार असोत, कोणीही येणार नाही. या म्हणून छत्रपती येत नसतात. तुम्ही तुमच्यामध्ये छत्रपती जागवा. इतरांमध्ये जागतील याची काळजी घ्या. आणि हो, पुन्हा एकदा सांगतो, जर काही छत्रपती शिवाजी महाराजांसाठीच करायचं असेल तर एवढंच करा बाळांनो. तुम्ही स्वतः सुखी राहा आणि दुसऱ्याला सुखी ठेवा. धन्यवाद.